आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। रॉयल मीडिया ग्रुप मध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपल्या स्टुडिओला आलेले आहे यावेळेस लेखनी शास्त्र न्यूजचे पिंपरी आढाव प्रतिनिधी माननीय पांडुरंग उंबरकर यांना ग्रामपंचायत पिंपरी आढाव पातळीवर जो काही त्रास झालेला आहे त्याबद्दल आपल्याला हे काही बोलणार आहेत। त्यांना विचारूया आपण प्रश्न। सर, आपलं नाव? माझं नाव आहे पांडुरंग पंढरी उंबरकर। ग्रामपंचायत पिंपरी आढाव पातळीवर आपल्याला काय त्रास झालेला आहे नेमका? सर, मला असा त्रास झालेला आहे, मी 3 महिने झाले, 2 ते 2.5 महिने झाले माझ्या मुलीच्या लग्नाचा विवाह नोंदणीसाठी अर्ज दिला। त्यांनी मला ऑफलाईन दिले। माझी मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर आहे। तिच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी तिथं आधार कार्ड नवऱ्याच्या घरचे पाहिजे। बरोबर, पतीच्या घरचे आधार कार्ड पाहिजे। आणि मी त्यांना म्हटलं बा मला हे ऑफलाईन नाही पाहिजे, ऑनलाईन द्या। बरोबर। नंतर 20 ते 25 दिवसानंतर मी त्यांच्याकडे ते घेऊन गेलो की मग मला हे ऑनलाईन द्या। आणि त्यांच्याकडे गेलो, त्यांनी मला ऑनलाईन काढून दिले। ऑनलाईन काढून दिले तर जवळचा पत्ता पिंपरी आढावात टाकून दिला। मुलगी कोण्या ठिकाणी दिलेली आहे तुमची? शेगावला दिली, माझी शेगावला दिलेली आहे। अच्छा, तर शेगाव आहे तिचं सासर, पिंपरी आढाव हे माहेर आहे मुलीचं। तुम्ही मुलीचे वडील? बरं, तर नेमकी या विवाह नोंदणी प्रमाणपत्रामध्ये काय चूक झालेली आहे? विवाह नोंदणी प्रमाणपत्रामध्ये चूक अशी झाली की मुलाचं शेगावचा पत्ता द्यायच्या वेळेस पिंपरी आढावचा पत्ता दिला त्यांनी। अच्छा, पत्ता चुकीचा झाला। यावर ग्रामविकास अधिकारी आधार कार्ड काही कोणते कागद काढायचे असले तर ते निघत नाही। बरं, त्याच्यामुळे अडचण येऊ येऊन राहिली। तर तुम्ही ही समस्या कोणाला दाखवली अगोदर? हे समस्या ग्रामपंचायतला दाखवली मी। म्हटलं अशी चुकी झाली तुमची, मला दुसरं द्या। त्यांनी उडवळीचे उत्तर दिले की कम्प्युटर चालत नाही, कम्प्युटरची गलती आहे, असं आहे। आणि मग आज आजची तारीख काय, कम्प्युटर चालत नाही म्हटल्यानंतर तर कम्प्युटर चालवणारा तर ऑपरेटर असतो ना, कम्प्युटर ऑटोमॅटिक तर चालत नाही। ऑनलाईन अशीच देऊन राहिली म्हणता, प्रिंट अशीच निघून राहिली। चुकीची म्हणजे प्रत्येकाला हे चुकीचेच प्रमाणपत्र वाटप करीत आहेत का काय? आता त्याचं कोण जिम्मेदार माझ्याकडे आलं तर म्हणून मी हे नाही, आपणाला त्यांनी उत्तर दिलं की ऑनलाईन असंच निघते। तर असे चुकीचे जर निघत असतील तर या विवाह किंवा कोणतेही जन्ममृत्यूच्या प्रमाणपत्राला काय अर्थ राहणार आहे? जन्ममृत्यूचं निघते म्हणतात ते बरोबर, पण विवाह नोंदणीचं असंच निघते म्हणतात। या गावामध्ये जी आपण दिलेली माहिती सत्य होती का, बरोबर होती का? त्या माहितीप्रमाणे नाही का? ते नाही आहे तसं नाही। मग आता ग्रामविकास अधिकारी काय नाव त्यांचं? त्यांच्याकडे गेलो, त्याचं नाव काय माहित नाही मला। गटविकास अधिकारी यांच्याकडे गेलो। बरं, म्हणजे बीडीओ साहेबाकडे गेलो। बरं, काय सांगितलं त्यांनी? बीडीओ साहेबाकडे गेलो, बीडीओ साहेब म्हणत एक मॅडम आहे, त्या मॅडमकडे जा। मी मॅडमकडे गेलो, मॅडमनं सचिवला फोन लावला, ऑपरेटरला फोन लावला। बरं, आणि त्यांनी मॅडमनं पण मला हेच सांगितलं की म्हणे हे असंच देते का कम्प्युटर। अच्छा, म्हणजे कम्प्युटर चुकीचे प्रमाणपत्र काढून देते असं ग्रामपंचायत पातळीवर पण त्यांचं म्हणणं आहे आणि पंचायत समिती कार्यालयाला सुद्धा अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सत्य माहिती टाकली तरी त्याच्यातून असत्य प्रमाणपत्र निघते। अच्छा, पुढे काय झालं? पुढे सचिवला सांगितलं मी, म्हटलं वा हे असे आहे। तुमच्या ग्रामपंचायत सचिवाचं नाव सांगा? अनुपम दिवाकर वानखडे। अनुपम दिवाकर वानखडे, काय म्हणणं आहे यांचं? त्यांचं म्हणणं आहे की बा हे असंच निघते, हे काही निघत नाही। मग यांनी मला कागदपत्र मागलेच का? माझं हे म्हणणं आहे। बरोबर, तुमच्याशी भांडू नाही तर कोणाशी भांडू? बरोबर, तुमच्याजवळ मी नोंद केली तर मला याचं ऑनलाईन द्या ना। बरोबर आहे। ते म्हणता ऑपरेटरची चुकी आहे, सही शिक्का तर तुम्ही मारला ना तिच्यावर। बरोबर, सचिवनं सही शिक्का मारला तिच्या। त्यांनी पूर्ण वाचन करून शिक्का नाही मारला का? नाही, वाचन करून शिक्का नाही मारला त्यांनी। मग आता चूक दुरुस्ती करून देण्याची तयारी त्यांची आहे किंवा नाही? ते काही सांगून नाही राहिले। ते म्हणता आता हे ऑनलाईन जा येईन तर आम्ही देऊ, तेव्हापर्यंत त्या मुलीचं काय? म्हणजे भविष्यात या प्रमाणपत्राला घेऊन भरपूर अडचणी निर्माण झालेल्या आहेत। आणि हा जो घोळ आहे सर्व हा ऑपरेटरचा आणि ग्रामपंचायत कार्यालयाचा, तुमच्या सचिवाचा, म्हणजे त्यांच्या एका चुकीमुळे होऊ शकते भविष्यात। म्हणजे कोणत्याच प्रकारचं कोणत्या ठिकाणी प्रमाणपत्र तयार होणार नाही, जसं चुकीचं झालं तसेच तयार होतील।
हा. आता पुढचं पाऊल काय उचलायचं ठरवलं तुम्ही? पुढचं काय, मग मी आलो मीडियावाल्याकडे, म्हटलं मीडियाकडे बातमी देऊन टाकू, दुसरं काय करणार आहे. तुम्हाला योग्य मार्गदर्शन होईल येथून. आपलं एकदा पुन्हा नाव सांगा. पांडुरंग पंढरी उंबरकर, राहणार पिंपरी आढाव. ठीक. तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. जय हिंद.